Hello student, welcome on my YouTube channel. As per changed syllabus of our 12th standard of English subject and changed pattern of activity sheet, we are going to learn today here how to solve the activity sheet through this video. So today we are learning here how to find out the answers of the activity from the given extract. Let's start here. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बदललेल्या पॅटर्ननुसार आपल्याला या ठिकाणी आता ॲक्टिव्हिटी शीट सोडवायचं आहे. आपल्या इयत्ता 12वीच्या इंग्रजी टेक्स्ट बुकमधील जो पहिला प्रोज लेसन आहे, ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे, विच इज रिटन बाय फेमस इंडियन इंग्लिश रायटर R.K. नारायण, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यातला एक सीन एक्स्ट्रॅक्ट आपण या ठिकाणी घेऊन त्यावर आधारित आपण ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सोडवायची. तर बघूया पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे. A1, फॉलोइंग आर 4 स्टेटमेंट्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच आर इन जम्बल्ड ऑर्डर. पुट देम इन ए वे दे हॅव ऑकर्ड इन द एक्स्ट्रॅक्ट अँड रिराईट देम डाऊन. आता ही जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती जम्बल्ड सेंटेन्सवर दिलेली आहे. आता ज्यावेळेस अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी सोडवायची असते त्यावेळेस या ठिकाणी दिलेले जे काही प्रत्येक सेंटेन्स आहे ते तुम्ही दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमधून शोधायचं आणि त्याचा क्रम कोणता आहे तो बघायचा. आता इथं जे सेंटेन्स तुम्हाला 4 दिलेले आहेत त्याचा क्रम हा पुढं मागं दिलेला आहे, मात्र आपल्याला या ठिकाणी याची करेक्ट ऑर्डर एक्स्ट्रॅक्टमधून शोधून लिहायची आहे. आता या ठिकाणी बघा 4 जे वाक्य दिलेले आहेत ते आपल्या एक्स्ट्रॅक्टमधून शोधायचे आणि ते कुठं आहेत त्यानुसार मग त्याचा क्रम त्या ठिकाणी लावायचा, त्याची करेक्ट ऑर्डर त्या ठिकाणी आपण लावायची. तर या ठिकाणी तुम्हाला त्याची करेक्ट ऑर्डर लावून दिलेली आहे उत्तरामध्ये, ॲन्सरमध्ये. बघा, हिअर करेक्ट ऑर्डर इज in beginning there should be a third sentence, that is astrologer's long practice had sharpened his perception. तुम्हाला हे वाक्याच्या सुरुवातीलाच म्हणजे आपल्या एक्स्ट्रॅक्टच्या सुरुवातीलाच हे सेंटेन्स या ठिकाणी मिळून जाईल. दुसऱ्या या ठिकाणी ऑर्डर लागते सेंटेन्सची, ॲस्ट्रोलॉजर यूज्ड टू लिसन फॉर मिनिमम 10 minutes, गॅदर सफिशियंट मटेरियल फ्रॉम द क्लायंट. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर इज द नट वेंडर्स ब्लोईंग ऑफ फ्लेअर वॉज ॲस्ट्रोलॉजर्स सिग्नल टू क्लोज हिज बिझनेस. अँड ॲट लास्ट यू हॅव टू करेक्ट द ऑर्डर, दॅट इज फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. द मॅन प्लंज अँड Anna out to the astrologer and said he has some question to ask him. In this way you have to write those sentences again in this correct order. तुम्हाला ही वाक्य इथं परत लिहायला सांगितले आहेत व या करेक्ट ऑर्डरनुसार तुम्ही तुमच्या ॲन्सर शीटमध्ये ही वाक्य परत लिहिली पाहिजे. ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी A1. आता A2 ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघूयात. आता इथं जो आपण एक्स्ट्रॅक्ट निवडलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. हा 3 स्लाईडमध्ये मी डिवाईड केलेला आहे. आता इथं दुसरी ॲक्टिव्हिटी नंबर A2, गिव रिझन. फर्स्ट इज हिअर द ॲस्ट्रोलॉजर कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम इन 5 minutes बिकॉज. यू हॅव टू राईट आन्सर ऑफ दिस ॲक्टिव्हिटी and you should find out it from the extract. Okay, we will find out this answer of this activity in the extract. You will get it in the beginning of the extract, that is he had working analysis of mankind's troubles, marriage, money and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. This is the answer of this activity.
Then here is another second sentence given. The astrologer used to close his business way in the nuts vendor blow out his flare because. तुम्हाला या ॲक्टिव्हिटीचं उत्तर सेकंड पॅसेजमध्ये या ठिकाणी मिळून जाईल. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. दिस वॉज ए सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light. इथपर्यंत तुम्हाला याचं उत्तर मिळेल. हे पूर्ण उत्तर या ॲक्टिव्हिटीज असे लक्षात घ्या आणि मग ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, नाव थर्ड ॲक्टिव्हिटीज हिअर A3. Find out a proof. You have to find out the proof of given sentence. Find out proof from the extract where it appears that the astrologer is challenged by the stranger. You will get answer of this activity in the last extract, that is here. If I prove you are bluffing, you must return that Anna to me with interest. This is the answer of this activity. You will get it at the last line of this extract. This is the third activity. Now fourth activity is here, that is personal response. बघा, स्वमत आपलं या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. लक्षात ठेवा, पर्सनल रिस्पॉन्स या ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये मिळत नाही. आपण स्वतः ते ॲक्टिव्हिटी वाचून समजून घेऊन त्यावर आपलं त्या ठिकाणी मत व्यक्त करायचं असतं, आपण रिस्पॉन्स द्यायचा असतो. बघा ॲक्टिव्हिटी काय आहे. इन दिस एक्स्ट्रॅक्ट वी नोटीस दॅट द ॲस्ट्रोलॉजर हॅज ए ग्रेट लिसनिंग पॉवर. लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल. राईट युअर ओपिनियन ऑन दिस इन अबाउट 50 वर्ड्स. बघा ॲक्टिव्हिटी काय आहे लक्षात घ्या. जसा तो ज्योतिषी समोरच्या व्यक्तीचं म्हणणं अगोदर ऐकून घ्यायचा आणि मग ऐकल्यानंतर तो त्यांच्या मतावर त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचा. या ठिकाणी आपल्याला समोरच्या व्यक्तीचं मत ऐकून घेतल्यानंतर एक चांगले नातेसंबंध दृढ होतात याविषयी आपलं मत 50 शब्दामध्ये व्यक्त करायचं. तर या ठिकाणी उत्तर अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. लिसनिंग टू द अदर एक्सपिरियन्सेस अँड ॲडवाइजेस हेल्प्स अस टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी. ए मॅन शुड लिसन मोर दॅन स्पीक. लिसनिंग द एक्सपिरियन्सेस ऑफ अदर्स कॅन सेव्स अवर टाईम अँड एनर्जी. So it is very important to listen others. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी उत्तर याचं लिहू शकतो. असं लिहा किंवा तुम्हाला यापेक्षा काय वेगळं लिहिता येत असेल तर तेही तुम्ही लिहू शकता. मात्र लक्षात घ्या, दिलेल्या ॲक्टिव्हिटीवर तुम्हाला एकतर पॉझिटिव्ह नाहीतर निगेटिव्ह अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल. ही झाली A4 ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स. नाव A5 activity is here, language study. That is, this activity is on grammar focus. First sentence given is here. ग्रामर फोकसवर आधारित ही ॲक्टिव्हिटी आहे. बघा, पहिलं वाक्य दिलेलं आहे तर ग्रामरचं. ही पिक्ड अप हिज कॉवरी सेल्स अँड पॅराफेरनलिया वेन द ग्रीन शार्प टॉप लाईट वॉज ब्लॉटेड आउट. यूज नो सुनर दॅन. आता या वाक्यामध्ये आपल्याला नो सुनर दॅनचा वापर करायला सांगितलेला आहे. तर वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर वापरा. वाक्याचा काळ सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळं नो सुनर नंतर डीड वापरा. त्यानंतर सब्जेक्ट ही आणि पिक्ड हे जे वर्ब आहे ते भूतकाळात असल्यामुळं त्यातलं आपण डीड नो सुनर नंतर राहिलं
राहिलं पिक, ते पिक तिथं लिहायचं. पिक अप हिज कॉवरी शेल्स अँड पॅराफेरनलिया. फेन काढून तिथं दॅन वापरा. दॅन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. अशा पद्धतीने हे नो सुनर दॅन वापरून वाक्य या ठिकाणी तयार होईल. नाव सेकंड सेंटेन्स इज हिअर. यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. रिराईट युझिंग मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब शोईंग ॲडवाईस. बघा, पहिल्यांदा या ठिकाणी ॲडवाईस दर्शवणारे मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग त्यानुसार ते मॉडल ऑक्झिलरी वर्ब वाक्यामध्ये वापरायचं. आता इथं मूळ वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब दिलेला आहे मस्ट. ते काढून त्या ठिकाणी ॲडवाईस दर्शवणारे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरा आणि ॲडवाईस दर्शवणारे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे शुड. त्याचं ॲन्सर येतं यू शुड रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी करायची की मस्ट काढून त्या ठिकाणी शुड वापरायचं. दिलेलं वाक्य आपलं बरोबर येतं. नाव लास्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर, दॅट इज A6 vocabulary. यूज द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स अँड राईट द सेंटेन्सेस. शेवटी कंसामध्ये दिलेले जे काय शब्द आहेत ते शब्द वाक्यामध्ये बरोबर वापरा. आता या ठिकाणी पहिलं वाक्य दिलेलं आहे बघा. विदिन 10 minutes ही अंडरस्टूड वॉट वॉज रॉंग आणि ब्रॅकेटमध्ये वर्ड आहे अंडरस्टँड. तर या ठिकाणी अंडरस्टँड शब्द कसा वापरला आहे बघा. विदिन 10 minutes ही यूज्ड टू अंडरस्टँड वॉट वॉज रॉंग. आता हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळं अंडरस्टँड हे प्रेझेंट टेन्समध्ये वर्ब या ठिकाणी दिलेले आहे, त्याच्या अगोदर यूज्ड टूचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण अंडरस्टँड वाक्यामध्ये वापरू शकतो. आता सेकंड सेंटेन्समध्ये आपल्याला बघा काय वापरायचं आहे. इट प्रोव्हाइडेड मी इनफ मटेरियल फॉर टू क्लिअर माय डाऊट. प्रोव्हिजन ब्रॅकेटमध्ये वर्ड दिलेला आहे प्रोव्हिजन. बघ ॲन्सर कसं या पद्धतीने तयार होतं. इट वॉज द प्रोव्हिजन फॉर मी इनफ मटेरियल फॉर टू क्लिअर माय डाऊट. इथं जे प्रोव्हाइडेड या ठिकाणी वर्ब दिलेलं आहे त्या वर्बचं आपल्याला नाऊनमध्ये रूपांतर करून मग ते वाक्यामध्ये वापरायचं आहे. ते वापरून या पद्धतीने होईल. इट वॉज द प्रोव्हिजन फॉर मी इनफ मटेरियल फॉर टू क्लिअर माय डाऊट. नाव थर्ड सेंटेन्स इज हिअर. तिसरं वाक्य बघा. ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. वर्ड दिलेला आहे ॲनालाइज्ड. साधं सोपं सिंपल या ठिकाणी वाक्य बनवा. ही ॲनालाइज्ड ए कॅरेक्टर. म्हणजे या ठिकाणी ॲनालाइज्ड हे वर्ब दिलेलं आहे आणि ते पास्ट टेन्समध्ये आहे. आपल्याला पास्ट टेन्समध्येच वाक्य त्या ठिकाणी तयार करावं लागणार आहे. दिलेल्या वाक्याचा मूळ वाक्याचा हा टेन्स पास्ट टेन्सच आहे, सिंपल पास्ट टेन्स. त्यामुळं जरी ॲनालाइज्ड वापरलं तरी वाक्याचा टेन्स तोच राहतो. वाक्य असं होतं ही ॲनालाइज्ड ए कॅरेक्टर. चौथं वाक्य बघा. फोर्थ सेंटेन्स. द स्ट्रेंजर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वॅग्युअली. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये वर्ड दिलेला आपल्याला वॅग्यू. ॲन्सर येतं त्याचं द स्ट्रेंजर ग्रम्बल्ड सेम वॅग्यू रिप्लाय. आता इथं मूळ वाक्यामध्ये जे ॲडव्हर्ब दिलेलं आहे त्या ॲडव्हर्बचं आपल्याला इथं वर्ब बनवायचा आहे आणि त्यानुसार ते वाक्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. वाक्य अशा पद्धतीने तयार होतं. द स्ट्रेंजर ग्रम्बल्ड सेम वॅग्यू रिप्लाय. इन दिस वे we can find out the answer of activity based on the given extract. अशा पद्धतीने आपण दिलेल्या एक्स्ट्रॅक्ट वर्डची ॲक्टिव्हिटी सोडवून शकतो. अशा पद्धतीने उत्तरं शोधून आपण ती लिहू शकतो. अशा पद्धतीनं अनेक ॲक्टिव्हिटी तुम्ही बनवा, सोडवा आणि अशा पद्धतीने अभ्यास करा. ह्या ॲक्टिव्हिटी व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहा, त्याचा अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक यू व्हेरी मच.